जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मलाईदार लस्सी करायची आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काहीतरी थंडगार पाहिजे तेव्हा करून बघा। तयार केल्याबरोबर लगेच संपणारी अशी थंडगार मलाई लस्सी करण्यासाठी मी घरी केलेलं दही घेत आहे। पाऊण लिटर फुल क्रीम दुधाचं हे दही आहे। साय न काढता मी दही केलं आहे। घरी केलेलं असल्यामुळे दही खूप जास्त आंबट नाही, घट्ट व मलाईदार दही आहे। यावरील मलाई काढून घेत आहे। ही मलाई लस्सी तयार झाल्यावर त्यावर टाकायची आहे। घरच्या दह्याची लस्सी खूप टेस्टी होते। दही खूपच छान झाले आहे। आता करायची लस्सी। ह्या दह्यामध्ये थोडे आईस क्यूब, एक लहान वाटी थंड पाणी टाकते। या चमच्याने 3 चमचे पिठी साखर, घरचं दही आहे, आंबट नाही, त्यामुळे या चमच्याने 3 चमचे पिठी साखर पुरेशी आहे। हे रवीने घुसळून घ्यायचं। रवीमुळे लस्सी छान तयार होते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा, रेसिपी शेअर करा। असं छान फेस येईपर्यंत एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये इलायची पावडर, पुन्हा एकदा छान रवी घुसळून घ्यायची। लस्सी करण्यासाठी ताजं दहीच घ्यायचं। ताज्या दह्याची लस्सी चवीला खूप छान होते। लस्सी तयार आहे। थोडी पिऊन बघायची। गोड कमी वाटत असेल तर एखाद चमचा पिठी साखर टाकायची, पण दही आंबट नसल्यामुळे घरचं दही आहे, त्यामुळे 3 चमचे पिठी साखर बरोबर होते। लस्सी सर्व करायची आहे। त्यासाठी 2 काचेचे ग्लास, उन्हाळ्यात रिफ्रेश होण्यासाठी अशी थंडगार लस्सी सर्वांनाच आवडते। मुलं तर आवडीने मलाईदार लस्सी पितात। आता लस्सीवर दह्यावरील काढून ठेवलेली मलाई टाकायची आहे। गार्निशिंगसाठी वरून थोडे बदाम काप, थोडे पिस्ता काप, थोडी इलायची पावडर। छान मलाईदार लस्सी तयार आहे। करून बघा, सर्वांना आवडेल। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।